श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आणि आतापर्यंत तुम्ही बघितलेली सगळी स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दिवस सुरू आहेत सध्या आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर हे सकाळी आरती करून जातात, कारण यांचं म्हणणं असतं की संध्याकाळची आरती तुला भेटते, पण मग मला पण दोघी टाईमची आरती मिळणार नाही, म्हणून मग सकाळची एकदाची आरती मी करून जाईल. तर ऑफिसला जाताना सुरुवातीला हे सकाळी गेल्यानंतर पहिले आरती करून जातात. तर ते गेल्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली आणि मग मी गणपतीच्या आजूबाजूचं जे काही क्लीन करायचं आहे ते स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर समया वगैरे प्रज्वलित करून घेतल्या. तर आज आहे नविका त्रिशांत त्यांचा डान्स कॉम्पिटिशन सोसायटीमध्ये. आजपासून सगळ्या कॉम्पिटिशन सुरू होणार आहेत. तर आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी डान्स कॉम्पिटिशन ठेवली आहे. तर त्याच्यामुळे ह्या दिवसांचे दिवस हे सगळ्यांनाच माहिती असते की खूप जास्त पटापट दिवस निघत असतो. त्याच्यामुळे सकाळीच जर आपण सुरुवातीची प्लॅनिंग जर सकाळी पटापट ठेवून घेतली तर संध्याकाळी मुलींना प्रिपेअर करायला सगळा व्यवस्थित असा छान टाईम मिळत असतो. आणि सकाळीच जर सगळ्या कामांना उशीर केला तर टाईम व्यवस्थित भेटत नाही, संध्याकाळी खूप घाई गडबड होऊन जाते. आणि त्यानंतर सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्रिशा आणि नविकाचा सोलो डान्स आहे, त्रिशाचा पण सोलो डान्स आहे. त्यानंतर नविका आणि त्रिशा दोघी बहिणी मिळून एक ग्रुप डान्स करत असतात प्रत्येक वर्षाला. तर तसाच त्यांचा ग्रुप डान्स पण आहे. तर त्याच्यामुळे त्या दोघींनी पण घेतलेला आहे ग्रुप डान्स. तर त्यांची इथं प्रॅक्टिस सुरू आहे. सकाळी सकाळी झोपेतनं उठल्यावर दोघींच्या अंघोळी राहिल्या होत्या, कारण की अंघोळी राहू देण्याचं कारण पण एक होतं, कारण मला त्या दोघांचा हेअर वॉश करायचा होता. म्हणून मग पहिले मी घरातलं सगळं आवरून घेतलं. आता मला शॉर्टकट स्वयंपाक करायचा होता. आम्ही तिघच जणी असल्यामुळे काय करावं लवकर असं मिळत नव्हतं. वाल करायची तर वाल निवडावी लागत होती, म्हणून मग लवकरात लवकर सगळ्यांना आवडेल अशी आमची खानदेशी शेवची भाजी आणि नविकाला पोळ्या केल्या, त्रिशाला आणि मला ज्वारीची भाकर केली. आणि गणपती बाप्पाला प्रसाद ठेवायचा असतो, तर प्रसादालाच सगळंच काही चांगलं करायचं असं म्हणून काही नसतं. तर मग बाप्पांसाठी शेवळ्यांची खीर केली. आज काही मोदक केले नाही. मोदक म्हटलं रात्री प्लॅनिंग करेल मोदक करायची संध्याकाळी. सकाळी सकाळी सगळे भरपूर कामं असतात आणि त्यातल्या त्यात मोदक करणं पण झालं नाही, म्हणून मग लवकरात लवकर होईल अशी पटकन शेवळ्यांची खीर करून घेतली आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून दिला. आता रोजच काहीतरी डीप फ्राय करायचं, पुऱ्या करायच्या, बट्ट्या करायच्या, तर ते पण आपल्याकडनं खाल्लं जातं. त्याच्यामुळे मग मी ते केलं नाही. आणि सगळं आवरल्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि मग ह्या दोघी पोरींचा हेअर वॉश करून दिला. कारण की हेअर वॉश लेट का करते मी, आंघोळ का लेट केली, हेअर वॉश केल्यामुळे मुली थकून जातात आणि त्यानंतर मग त्यांना छान अशी झोप लागते. म्हणून जर सकाळी सकाळी जर हेअर वॉश केला तर त्यांना सकाळी सकाळी झोप लागत नाही. थोडीशी उशिराने आंघोळ केली किंवा हेअर वॉश केला तर त्यांना दुपारून छान झोप लागते. आणि जर दुपारून त्यांना झोपवलेलं असतं तर संध्याकाळी त्यांचं ऐन कार्यक्रमाच्या वेळेस एक्झर्शन होत नाही. मग चेहऱ्यावर पण त्यांना थकवा येतो आणि एनर्जी पण बऱ्यापैकी डाऊन होऊन जाते. म्हणून मग त्यांना झोपवायचं होतं, त्याच्यामुळे त्या हेअर वॉश करून थकूनच जातात. म्हणून मग त्यांना आता झोपवायची प्लॅनिंग चालू होती. आता माझं म्हणणं होतं की मिनिमम 2:30-2:45 झाले तर आता तुम्ही झोपण्याची तयारी करा, परंतु नविकाचं काही संपतच नाही. मला नविकाचा खूप जास्त राग येत असतो, कारण की नविकाचं सगळं स्पीडली करायचं असतं. हेअर वॉश झाला लगेच केस पण विंचरून दे, लगेच तयारी पण करून दे. आता माझं म्हणणं होतं की आता झोपायचं आहे, आता केस कशाला विंचरते. परंतु नविकाची घाई ही सगळ्यात जास्त घाई असते. आणि संध्याकाळच्या कपड्यांचं तिथं सोलो डान्स झाला की लगेच यांचा ग्रुप डान्ससाठी कपडे चेंज करायचे होते नविकाचे. परत मग त्रिशाचा ग्रुप डान्स झाला की त्रिशाचा सोलो डान्ससाठी कपडे चेंज करायचे होते, म्हणून मग सगळंच सोबत घेऊन जायचं होतं. आणि क्लब हाऊसमध्ये आम्हाला जागा दिलेली असते कपडे वगैरे चेंज करायला. तिथं एक स्पेशल जागा असते, त्याच्यामुळे मग तिथं चेंज करता येतं. म्हणून मग सगळीच प्रिपरेशन कपड्यांची वगैरे व्यवस्थित आहेत की नाही कपडे. बाकी कपडे, एक ड्रेस रेंटवर मागवला होता नविकाचा आणि त्रिशाचा कथ्थक डान्स आहे, कथ्थक आहे त्रिशाचं. तर त्याच्यासाठी तिने जो ड्रेस तिच्यासाठी मी बनवून घेतला होता तो ड्रेस पण व्यवस्थित आहे की नाही हे सगळं पहिले चेक करून घेतलं. आणि मग त्यानंतर कपड्यांची तयारी वगैरे झाली. तर त्यांना झोपवण्याची घाई जास्त गडबड चालू होती, परंतु त्या काही लवकर झोपायला तयार होत नाही. त्यानंतर त्यांना मारून मुटकून झोपवलं आणि मग मी माझ्या शांततेने त्यांच्यासाठी संध्याकाळी ज्या काही वस्तू लागणार होत्या घालण्याच्या वगैरे तिघं सॉंगसाठी त्या वस्तूंचं प्रिपरेशन करून घेतलं. लागणाऱ्या वस्तू सगळ्या एका डब्यामध्ये एका बॉक्समध्ये भरून घेतल्या. म्हणजे कसं असतं
असतं, संध्याकाळी तयारी करताना खूप घाई गडबड होत नाही. आणि हे बॉक्स जेव्हा मी बाहेर काढते तेव्हा नविका खूप जास्त मध्ये करते, म्हणून त्याच्यामुळे मग ते खूप कन्फ्यूज पण होऊन जातं आणि महत्त्वाच्या वस्तू राहून जातात. म्हणून मग त्या झोपल्यानंतरच ह्या गोष्टींचं मी प्रिपरेशन करून घेतलं आणि संध्याकाळी खूप जास्त घाई गडबड अशी झाली म्हणजे होत पण नाही आणि माझी झाली पण नाही. कारण की प्रिपरेशन केल्याने खूप गोष्टींचा फायदा होत असतो. म्हणून दुसऱ्या दिवशी फॅशन शो होता, तर फॅशन शोच्या पण वस्तू मी आजच काढून घेतल्या. कारण की परत परत मग डब्बा काढायचं, बॉक्स काढायचे कामं पडत नाही आणि परत तेवढेच बॉक्स विस्कटून जातात. नाहीतरी प्रत्येक वर्षाला असंच असतं, नवरात्र असो किंवा मग गणपती फेस्टिवल असो, हे बॉक्स म्हणजे असे विचित्र पद्धतीचे होऊन जातात ना, तर त्यांना आवरत बराच उशीर होऊन जातो. आणि त्रिशाच्या कथ्थकचा जो सॉन्ग होतं त्याच्यावर बांगड्यांचा सेट वेगवेगळ्या पिशवींमध्ये लावून घेतला, म्हणजे दोघी सेट ती तिच्या हाताने व्यवस्थित सेट झालेले राहिले की ती व्यवस्थित घालू शकते. अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी जाण्याच्या वेळेस दोघींची तयारी केली. आता नविकाने जो ड्रेस घातला आहे तो तिचा सोलो सॉन्गचा ड्रेस आहे आणि त्रिशाने जो ड्रेस घातला आहे तो दोघी बहिणींचा ग्रुप डान्स आहे. पहिले सोलो सॉन्ग नविकाचं होईल आणि मग काही नंबरनंतर नविकाचा आहे 13 नंबर सोलो सॉन्गचा आणि 26 नंबर यांचा ग्रुप डान्स आहे. त्याच्यामुळे मग त्रिशाला तोच ड्रेस मी राहू दिला ग्रुप डान्सचा आणि नंतर मग त्रिशाला परत सोलोसाठी तिच्या कथ्थकसाठी नंतर तिला चेंज करेल. तर आता झालेलं काय, मुलींचे डान्सचे सॉन्ग मी इथं टाकू शकत नाही, कारण की इथं जर मी टाकलं तर मला कॉपीराईट लागेल. त्याच्यामुळे दोघी मुलींनी किंवा सोसायटीमध्ये खूप छान अशी कॉम्पिटिशन झालेली आहे, खूप छान असे डान्स होत असतात. तर ह्या डान्सची नविका डायरी म्हणजे दोघी बहिणींचं यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यावर मी दोघींचे डान्स अपलोड केलेले आहेत. तर जर तुम्हाला दोघींचे डान्स बघायचे असतील तर त्या चॅनलवर मी तुम्हाला त्या चॅनलची लिंक देण्याचा प्रयत्न करेल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्या चॅनलची लिंक मी इथं देईल आणि तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात. जर मी इथं दिलं असतं तर माझ्या चॅनलला किंवा यूट्यूबला कॉपीराईट लागलं असतं, म्हणून मग मला देता आलं नाही. डान्स तसे तर सगळ्यांचेच खूप सुंदर डान्स झाले होते. बघा, डान्स करायला लिमिट नसतं. ह्या ज्या काकूंनी डान्स केला हा पण खूप सुंदर असा And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. Next performance is going to be number 20, Advika Yogesh Pagare. Number 20, Advika. Advika, पुढे जा वडी, थोडे पुढे जा. त्रिशा पुढे. तर हा त्रिशाचा कथ्थक क्लासिकल सॉन्ग आहे गणपती बाप्पाच्या सॉन्गवरून. तर शेंदूर लाल चढाओ असं म्हणून. तर खूप छान डान्स झालेले आहेत सगळ्यांचे. आणि आमची 5000 लोकसंख्येची सोसायटी आहे, म्हणजे ह्या आमच्या सोसायटीमध्ये 1000 फ्लॅट आहेत. तर 1000 फ्लॅटमध्ये एवढं टॅलेंट भरलेलं आहे ना, तुम्हाला काय सांगू. 1 से 1 बडकर वरचढ असे डान्स असतात किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटी असो किंवा कॉम्पिटिशन असो, एवढं छान ॲक्टिव्हिटी होत असतात. तर मुलांना एवढा छान परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज मिळत असतो, प्लॅटफॉर्म मिळत असतो, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. कारण की आम्हीसुद्धा विचार करतो की यांच्या एजमध्ये जेव्हा आपण होतो ना, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी काहीच कळायच्या नाही. परंतु ह्या मुलांना एवढ्या कमी एजमध्ये छान असा प्लॅटफॉर्म मिळतो आहे. आणि मी म्हटली ना की डान्स करायला कुठलंही एज लागत नाही. तर सगळ्यांनीच डान्स छान केले. 3 to 8 पहिला ग्रुप होता, नंतर 8 to 12 होता.
नंतर 12 to 18 होता आणि 18+ असे जे ग्रुप होते. तर मोठ्या ज्या लेडीज होत्या आमच्या एजच्या, त्या लेडीजनी असो किंवा ज्या सिनियर सिटिझन काकूंनी असो, एवढा छान स्टेज गाजवला ना. प्रत्येकच वर्षाला डान्स कॉम्पिटिशन असो किंवा फॅशन शो, कुठलंही ड्रामा वगैरे काहीही जेही झाले तेही कॉम्पिटिशन छान होतं. This Balkrishna was waiting for last 4 hours. तर काही सिलेक्टेड डान्स मी इथं दाखवले आहेत. आता हा जो डान्स होता, फक्त 5 वर्षाची ही गर्ल आहे आणि ती लास्ट 4 तासापासून 4 आवर्सपासून ती वेटिंग करत होती, कारण तिच्या आईचा ग्रुप हा सगळ्यात लास्ट. देखकर भगवान शिव प्रसन्न हुए और उन्हें अपने अर्ध अंग में समाने का वरदान दिया. इस प्रकार जन्म हुआ एक नए रूप का. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, नंबर येणं किंवा रिझल्ट काय आहे हे बघण्यापेक्षा एवढी मोठी स्टेज डेअरिंग करणे ह्या मुलांना, खरंच मी तर नेहमी म्हणत असते की ह्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढ्या कमी एजमध्ये स्टेजवर जाऊन, कारण की आपण फक्त स्टेजवर चढतो तरीसुद्धा आपलं ततपप होऊन जातं किंवा मग अंगात धडकी भरली जाते, परंतु स्टेजवर जाऊन एवढ्या सगळ्यांसमोर 150-200 असो किंवा 100-150 लोकांसमोर एवढा डान्स करणं, छान एवढा परफॉर्म करणं, हेच खूप महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी. हेच खूप मोठं सर्टिफिकेट असतं. रिझल्ट ही तर खूप मोठी लांबची गोष्ट आहे. आणि माझं त्रिशा नविकाचं पण तेच म्हणणं असतं माझ्या त्यांच्या बाबतीमध्ये की स्टेज डेअरिंग असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मुलं खूप जास्त शाय होत असतात लहानपणापासून. त्यांचा बेस्ट जर मागे राहिला तर भरपूर मुलं मागे पडून जातात. आणि खूप सुंदर सुंदर असे परफॉर्मन्स झाले, परंतु कॉपीराईट असल्यामुळे वाईटही वाटतं की सॉन्ग तिथं टाकता येत नाही असं म्हणून. परंतु बाकीच्यांचे सॉन्ग मी नविकाने त्यांच्या याच्यावर टाकले नाहीत, परंतु नविका आणि अद्विका डायरीज म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकतात आणि तिथं त्यांचे सुंदर असे डान्स टाकले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.